त्या दिवशी बोलताना अहिरीच्या सभेमध्ये बोलले होते की माझी मुलगी जी आहे तीच माझ्यासोबत वैर करत आहे, हे म्हणजे अशा मुलींबद्दल काय बोलायचं. परंतु आज त्या ठिकाणी जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी म्हटलं आहे की एक बाबा जरी गेले असले तरी पवार साहेबांसारखे दुसरे बाबा तुझ्या पाठीशी उभे आहेत. ठीक आहे, नवीन वडील त्यांनी शोधला असेल. आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेला आहे, चांगलं आहे. बघू काय करतात ते. आपण लोकांकरता काम केलेलं 50 वर्ष, आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक. आता तुम्ही पाहिले, तुम्ही अहिरीला दोन्ही सभा, आपण इकडे आपण अहिरीला आला नसाल, परंतु पहिला सभा आपण पाहिला, आताच सभा पाहिलं. काय फरक आहे हे तुम्हाला माहिती. मी कशाला जास्त बोललं पाहिजे. धर्मराव बाबा, खरं तर भाजपवर आरोप होतो ते घर फोडण्यात येतं, पण आता परत आपलंच घर फुटलेलं आहे या सगळ्या राजकारणामध्ये. काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता ते त्यांनी उत्तर दिलं ना, काय घर फुटला नाही म्हणून. आता घर फुटला नाही तर आता बघू काय काय पुढे आहे. कोण घर फोडला काय नाही फोडला, मी तर सांगतच होतो साहेबांनी अशा प्रकारचं करू नये. ठीक आहे, ते झालं, आता घडला. आता घोडा मैदान समोर आहे, बघू. लग्नानंतर हा बदल घडलेला आहे असं वाटतं का आपल्याला? ठीक आहे, आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये. 8 वर्ष काम केलं मी, 50 वर्ष काम केलेलं. ठीक आहे, आणखीन खूप शिकायचं आहे. 42 वर्ष आणखीन शिकायचं आहे. मधल्या 10 वर्षाच्या काळात आपण दूर होते आणि तेव्हा 6 वर्ष मीच सगळं गडचिरोली सांभाळलं असा दावा सुद्धा करण्यात आला. ते ठीक आहे, मी कुठे दूर होतो? हवेमध्ये होतो का? भारतामध्येच होतो, जिल्ह्यामध्येच होतो. कुठे होतो मी?